महाराष्ट्रातील 25 मुख्य आणि सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या। खूप मोठे धक्कादायक निर्णय, पूर्ण महाराष्ट्र हादरला, राज्यभर गॅस महागला। गॅस सोबत दररोज लागणाऱ्या या 5 वस्तूंचेही भाव गगनाला भिडलेत। लाडक्या बहिणींसाठी 2 अतिशय आनंदाच्या बातम्या। तिसरा टप्पा जाहीर, तर अर्ज भरण्यासाठी मुदतही वाढली। घरात भाडेकरू ठेवत असाल तर आता तुम्हाला कर भरावा लागणार। पती पत्नीच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला हा निकाल, जो तुमचं लग्न झाले असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। राज्यात जवळपास 10 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा अलर्ट, जबरदस्त पावसाची दाट शक्यता। एसटी महामंडळचा संप आता राज्यभर। एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे मोठं आंदोलन। सविस्तर जाऊन घेऊया अतिशय महत्त्वाच्या बातम्या। पहिली सर्वात मोठी बातमी, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पहिल्याच हप्त्यामध्ये मोठा दणका, गॅस सिलेंडर मागला। गॅस सिलेंडरचे रेट त्या ठिकाणी वाढलेले आहेत। 39 रुपयाने गॅस सिलेंडर महागला आहे। 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर रविवारपासून 39 रुपयाने महाग झाला। मुंबईत या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 39 रुपयाने वाढली। पूर्वी तो 1605 रुपयाला मिळणारा, आता तो सिलेंडर 1644 रुपयाला मिळत आहे। त्या व्यतिरिक्त घरगुती गॅसमध्ये कुठलीही किंमत कमी किंवा जास्त झालेली नाही, जैसे थेच आहे। गॅस महागला। या व्यतिरिक्त 2 ते 3 अशा जीवनावश्यक वस्तू महागलेल्या आहेत की ज्या ऐकून तुम्हाला फार टेन्शन येणार आहे। पण तत्पूर्वी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात। लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट पर्यंत त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। ज्या महिलांनी 24 ऑगस्ट पर्यंत जे फॉर्म भरले गेले, अप्रूव्ड झाले, अशा सर्व महिलांना पैसे जमा झालेले। आता तिसऱ्या टप्प्याची देखील तारीख लवकरच जाहीर होणार आहे। त्याबरोबर फॉर्म ज्यांनी भरले नसतील, अपात्र असतील, नामंजूर असतील, तर अशा महिलांना फॉर्म भरण्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। तिसरी अतिशय महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना आता 90,000 रुपये मिळणार। होय, पुढील 5 वर्षामध्ये प्रतिवर्ष 18, तर असे 5 वर्षासाठी 90,000 रुपये देण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने करून ठेवलेली आहे, असं नागपूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलताना म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी आनंदाची घोषणा अशी केली की ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे। जसं जसं तुमचं राज्याची स्थिती सुधारेल तसं तसं हा हप्ता महिन्याचा 1500 तो 2000, 2500, 3000 प्रति महिनाही होऊ शकतो। पुढची अतिशय महत्त्वाची बातमी, हवामानाविषयी। मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पावसाची शक्यता। मराठवाडा विदर्भाच्या अनेक भागात रविवारी जोरदार, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस त्या ठिकाणी पडला। राज्यात आगामी 4 दिवस काही भागात येलो अलर्ट। मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। तर संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय राहणार आहे, तर काही ठिकाणी चक्रीवादळाचे देखील संकेत देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे, तर त्याविषयी एक न्यूज त्या ठिकाणी समोर येत आहे, एक अपडेट समोर येत आहे। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जवळपास वर्षाला 6,000 रुपये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत। तर त्याच्यासाठीचा GR त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि ती रक्कम देखील सरकारच्या माध्यमातून आता लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे, आणि ज्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। या व्यतिरिक्त पोस्टाची एक योजना, जिच्यामध्ये 7,24,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात। जबरदस्त अशी योजना आहे सर्वसामान्य माणसासाठी असून, त्याचबरोबर घरात मुलगी असेल तर स्टेट बँक तुम्हाला 15 लाख रुपये कसे देणार आहेत ते जाणून घेण्याआधी महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आला होता। त्यासंबंधी सरकारने कडक पाऊल उचललेलं आहे। सरकारने कडक पाऊल उचललंय आणि पुणे पोलिसांनी त्यामध्ये एक जबरदस्त अशी एक अनोखी कामगिरी ज्याच्यामध्ये केलेली आहे की गणेश उत्सवादरम्यान ज्या तरुणींची छेड जर काढली, तर त्या तरुणाचे म्हणजे त्या मुलाचे किंवा त्यांचे जे फोटो आहेत तर ते होर्डिंगवर लावण्यात येणार आहेत। तर जेणेकरून जे रोडरेमी आहेत तर त्यांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलले। गैरप्रकार करणाऱ्यांची नावे, छायाचित्रे भर चौकात होर्डिंगवर झळकावण्याचा फंडा पोलिसांनी शोधून काढला आहे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकत्याच याबाबत सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर पूर्ण महिला वर्गातून याचं स्वागत होत आहे। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक जबरदस्त अशी कामगिरी सरकारच्या माध्यमातून झाली आहे। सुरक्षेसाठी कठोर उपाय घेण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली, ज्याच्या माध्यमातून हेल्पलाईन, महिलांची तक्रार हेल्पलाईन सुरू करण्यात आली, ज्यामध्ये हेल्पलाईन मदत मिळण्यासाठी 100, 103 आणि 1091 क्रमांकाच्या हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या। हेल्पलाईनमुळे आपत्कालीन परिस्थितीत महिलांना मदत मिळणे शक्य होणार आहे। यानंतर पुढची बातमी आहे शिकणाऱ्या मुलांसाठी। महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत तर त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळणार आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सोबतच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCने
त्या ठिकाणी एक शिकाऊ प्रशिक्षण योजना अंमलात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून पदवीधर, डिप्लोमा, निवासी, व्यावसायिक प्रमाणपत्र धारकांना ऑन जॉब ट्रेनिंगची संधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर अशी खूप जबरदस्त योजना आहे. तर याच्या माध्यमातून तरुणांचे जे शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप आनंददायी. घर भाडं, तुम्ही जर घर भाडं घेत असाल, तुमच्या घरात भाडेकरू असेल, तर तुमच्यासाठी जबरदस्त एक अशी माहिती आहे की आता तुम्हाला कर भरावा लागणार. तुम्ही जर तुमचं घर भाड्याने देत असाल आणि भाड्याच्या मिळकतीवर कर वाचू असा विचार करत असाल, तर आता तसे करता येणार नाही. कारण की ही कर चोरी थांबवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात काही नियम बदलले आहेत. त्यानुसार आता तुमच्या घर मालकांच्या घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न भाड्याचे उत्पन्न म्हणून दाखवावे लागणार आहे. त्यामुळे जो काय तुम्ही आयकर भरत असताना तुम्हाला आता तुम्ही घेत असणाऱ्या भाड्याच्या रकमेवर देखील तुम्हाला आता आयकर भरणं त्या ठिकाणी असणार आहे. पती पत्नीच्या संदर्भात एक हायकोर्टाने एक असा निकाल दिलाय की ज्यामुळे तुम्ही जर लग्न झालेलं असेल तर तुम्हाला हा निकाल पाहणं खूप गरजेचं आहे. जबरदस्त असा एक निकाल देणार आहे. पण तत्पूर्वी जर कर्ज घ्यायचं असेल तर आता प्रक्रिया सोपी झालेली आहे. ती म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, म्हणजे फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून सारखं युनिआय म्हणजेच युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आता सुरू होणार आहे, ज्याच्या माध्यमातून कर्ज देणं, कर्ज घेणं खूप सोपं होणार आहे. आणि एकदम चिंतामुक्त कर्ज प्रत्येक ज्याला गरज आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता जे काय हायकोर्टाचा जो फैसला आला होता, पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे क्रूरच. एका महिलेने पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात केला आणि सरकारने त्याला फटकारलं देखील आहे आणि सांगितलं आहे की पतीचं, भले तुम्ही बाजूला राहा किंवा त्या ठिकाणी एकत्र राहा, पण पतीची परवानगी घेणं खूप हे असतं. आता जबरदस्त गोष्टी महाग झालेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी महाग झाल्या आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया. कोथिंबीरला मिळतोय उच्चांकी भाव. किरकोळ बाजारात एक गड्डी 60 रुपये ते 80 रुपयाला त्या ठिकाणी विकली जात आहे. त्याबरोबर मेथी, त्याचबरोबर इतरही भाज्या, जवळपास पालक 60 ते 70, मेथी 50 रुपये त्या ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त आता सणावारामध्ये एक गोष्ट जितकी लागेल तिचा देखील भाव वाढलाय, ते म्हणजे खाद्यतेल. महिना अखेर आल्यामुळे गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात साखर, खाद्यतेले, डाळी, कडधान्यासह भौतिक जिन्सांची मागणी कमी होती. मग आता सणासुदीमुळे नारळांची मागणी वाढली, त्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली. मोठ्या पावसात खरीपातील तेलबियांचं नुकसान होण्याबरोबरच हंगाम लांबणार असल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ. तेल महागलंय, मात्र आवक वाढल्यामुळे हलक्या प्रतीचं टीजे शेंगदाण्याचं दर क्विंटल मागं 400 ते 500 रुपयानं कमी झालं. सणासुदीचा मोसम असल्यामुळे तेलाच्या दरामध्ये देखील, खाद्य तेलाच्या दरामध्ये देखील वाढ पाहायला आपल्याला मिळू शकते. या व्यतिरिक्त स्वाईन फ्लू सारखा जो संसर्ग आहे तो वाढतोय. मुंबईमध्ये 461, पुणे 260, ठाणे 226 अशी रुग्णसंख्या त्या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे काळजी घ्या. राज्याला डेंग्यू मलेरियाने देखील घेरलं. डेंग्यू मलेरिया, चिकनगुन्ह्याचे देखील भरपूर बळी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे डासांपासून सावध राहण्याची खबरदारी सरकारमार्फत देण्यात आली नाही. यावर काही महत्त्वाच्या न्यूज, अशाच न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.